सध्या विवाह जुळवणे ही एक मोठी समस्या झाली आहे। वयाची 40शी ओलांडली तरी अनेकांचे विवाह जमत नाहीत। हे निराशाजनक चित्र एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला काही चांगली उदाहरणंही दिसतात। 100% कर्णबधिरता असणाऱ्या युवक युवतींनी शुक्रवारी स्वतःला विवाह बंधनात बांधून घेतलं। या आगळ्या वेगळ्या शाही विवाह सोहळ्यासाठी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून कन्यादानाचं पुण्यही मिळवलं। 100% कर्णबधिर युवक युवतींच्या या आगळ्या वेगळ्या विवाहानं एक वेगळा आदर्श घालून दिलाय। विवाह म्हणजे केवळ दोन मनांना नव्हे तर दोन कुटुंबांना जोडणारा सोहळा असतो। मात्र सध्या समाजात किरकोळ कारणावरून होणारे विवाह विच्छेद, बोगस वधूकडून होणारी तरुणांची आर्थिक फसवणूक, मुलीच्या पालकांकडून मुलांबद्दल असणाऱ्या अवास्तव अपेक्षा यासह अन्य कारणं सुद्धा विवाह संस्था मोडकळीला येण्यास कारणीभूत आहेत। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये झालेला शाही विवाह सोहळा यापेक्षा आगळा वेगळा होता। या सोहळ्यातील वर रामचंद्र गुरव हा गुरव समाजातील आहे, तर वधू श्रीगौरी चिटणीस ही कायस्थ प्रभू जातीची असल्यानं हा आंतरजातीय विवाह आहे। पण याही पलीकडे जाऊन स्वतःच्या कर्णबधिरतेचं कोणतंही वैगुण्य मनात न आणता हे जोडपं शुक्रवारी विवाहबद्ध झालं। वर रामचंद्र गुरव 90% तर वधू गौरी 100% कर्णबधिर आहे। या विवाह सोहळ्यासाठी विनय कुमार मदन मोहन लोहिया कर्णबधिर विद्यालय, दिव्यांग कल्याण सक्षमीकरण विभाग आणि जिल्हा परिषद यांनी पुढाकार घेतला होता। वर रामचंद्र गुरव खाजगी नोकरी करतोय, तर वधू श्री गौरीनं इंटिरियर डिझायनरचा कोर्स पूर्ण केलाय। या दोघांचं आयुष्य आत्तापर्यंत जसं खाणाखुणा, चेहऱ्यावरील आणि डोळ्यातील हावभाव यातून चालत आलं, तसंच त्यांची वैवाहिक वाटचाल सुद्धा याच पद्धतीनं सुरू राहणार आहे। त्यांनी घेतलेला निर्णय खरोखरच समाजाला एक वेगळा संदेश देणारा आहे। या जोडप्याला शासनाकडून विशेष अनुदानही मिळणार आहे, अशी माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अधिकारी साधना कांबळे यांनी दिली। या विवाह दाम्पत्यास आपण शासनाकडून 2.5 लाख रुपये देणार आहोत आणि तसा आपल्याकडे प्रस्ताव लवकरच सादर करण्यासाठी आपण वधूवरास आपण सांगितलेले आहे। त्याशिवाय हे जे दाम्पत्य आहे वधूवर यांनी स्वतःचा म्हणजे मुलगी आहे ती इंटिरियर डिझायनर आहे आणि मुलगा आहे तो एक सेल्समॅन म्हणून एका चांगल्या कंपनीमध्ये तो नोकरी करत आहे। तर असा हा खूपच वेगळा विवाह आहे आणि यामध्ये सर्व सोयी खर्च हा संस्थेनं घातलेला आहे। सर्व संस्थेनं लग्न करून त्यांचं दिलेलं आहे। रामचंद्र आणि श्री गौरी या दोघांनी आपल्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरले। त्याची परिणिती शुक्रवारी विवाह सोहळ्यात झाली। गौरीचं कन्यादान करण्यासाठी या विवाह सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, न्यू एज्युकेशन सोसायटीचे निर्मल कुमार लोहिया, प्रशांत लोहिया, उद्योजक नितीन वाडीकर, प्रभाकर हेरवाडे, SS जाधव, मधुकर जाधव, संस्था सचिव प्रभाकर हेरवाडे यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह 1000पेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीनं हा अनोखा सोहळा संपन्न झाला।